तुम्ही कधी अशा साईजच्या व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स पाहिलेत का? मी यूएमध्ये आल्यापासून काही गोष्टी पहिल्यांदाच पाहिल्या आणि खरंच मला खूप वेगळं वाटलं. जेव्हा मी सुपरमार्केटमध्ये जाते ना, तेव्हा बटाटे, कांदे, टोमॅटो, कॅबेज, लसूण, मिरच्या, अगदी वॉटरमेलन सुद्धा इतक्या मोठ्या आकाराचे दिसतात. आता एवढ्या मोठ्या आकाराच्या भाज्या असतील तर 1-2 लोकांनी त्या किती आणि कशा वापरायच्या? एका वेळेला आपण किती भाजी वापरणार ना? म्हणून आम्ही दोघं मिळून त्या मोठ्या-मोठ्या भाज्यांमधून आम्हाला सूट होतील अशाच भाज्या निवडतो आणि एका व्हेजिटेबल काउंटरवरच आमचे 5-10 मिनिट जातात. आणि कधी योग्य आकाराची भाजी नाही मिळाली तर काही गोष्टी स्किपसुद्धा कराव्या लागतात. कारण गरज नसताना एवढी मोठी भाजी घेऊन घरी आणायची आणि नंतर वाया घालवायची त्यापेक्षा न घेतलेलीच बरी, नाही का? आता आम्ही दोघंच आहोत. त्यामुळे समजा एक मोठा कांदा घेतला तरी भाजीसाठी आम्हा दोघांना त्याचा अर्धा कांदाच पुरतो. मग उरलेला अर्धा कापून ठेवायचा आणि हेच बटाटा, कॅबेज किंवा बाकीच्या भाज्यांसोबतही होतं. आणि मला कधी-कधी खरंच विचार येतो, आम्ही दोघं असून सुद्धा मला या गोष्टी जास्त होतात. तर जो एकटा राहत असेल तो या एवढ्या मोठ्या भाज्या कापून-कापून किती दिवस वापरत असेल ना? बरं, काही सुपरमार्केटमध्ये काही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स कट करून सुद्धा देतात. त्यामुळे तिथे थोडं कन्व्हिनियंट होतं. पण तरीही ते ग्रोसरी शॉपिंग करणं म्हणजे आमच्यासाठी एक मोठं टास्कच आहे. तुमच्यासोबत पण असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.